हॅलो, माझं नाव रणवीर. तुम्हाला माहीत असेल आणि वरती लिहिलेलं तुम्हाला ते पण पाहिलं असेल. तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. जुनी गोष्ट असते, एका एका शाळेमध्ये टीचर एक ॲडमिशन घेते. खरं तिला बाळवट होती. दुसऱ्या शब्दाने म्हणा म्हणून ते वापरलो तुमच्यासाठी एंटरटेनमेंट करण्यासाठी. तरी खुळी असल्यामुळं ते पनिशमेंट द्यायचे पोरांना. तर पोरं काय विचार केले, ह्या टीचरांना काय असं चिडवायचं की त्यांना कळायला पण नाही पाहिजे आणि चांगलं पण वाटायला पाहिजे. तर युक्ती लावली मॅडमांची. तर थोडे दिवस झालं मॅडम मॅडम म्हणून बोलवायला लागले. तर पोरं विचार करायला पोरांना लय आवडलं. तर मॅडम एकदा बोलून सगळ्यांना सांगितले, मॅडम का म्हणते. एक पोरगा उभारला आणि म्हणला की मॅडम तुम्ही एक मॅड पण आणि डम पण आहे, म्हणून आम्ही मॅडम म्हणतोय. तर काय झालं असेल तुम्ही मित्रांनो, तुम्हाला पुढचं माहिती आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा टू RJS कॉमेडी. आणि मी तर थांबतो. बाय बाय. थँक्यू. हॅलो, माझं नाव रणवीर. तुम्हाला माहीत असेल आणि वरती लिहिलेलं तुम्हाला ते पण पाहिलं असेल. तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. जुनी गोष्ट असते, एका एका शाळेमध्ये टीचर एक ॲडमिशन घेते. खरं तिला बाळवट होती. दुसऱ्या शब्दाने म्हणा म्हणून ते वापरलो तुमच्यासाठी एंटरटेनमेंट करण्यासाठी. तरी खुळी असल्यामुळं ते पनिशमेंट द्यायचे पोरांना. तर पोरं काय विचार केले, ह्या टीचरांना काय असं चिडवायचं की त्यांना कळायला पण नाही पाहिजे आणि चांगलं पण वाटायला पाहिजे. तर युक्ती लावली मॅडमांची. तर थोडे दिवस झालं मॅडम मॅडम म्हणून बोलवायला लागले. तर पोरं विचार करायला पोरांना लय आवडलं. तर मॅडम एकदा बोलून सगळ्यांना सांगितले, मॅडम का म्हणते. एक पोरगा उभारला आणि म्हणला की मॅडम तुम्ही एक मॅड पण आणि डम पण आहे, म्हणून आम्ही मॅडम म्हणतोय. तर काय झालं असेल तुम्ही मित्रांनो, तुम्हाला पुढचं माहिती आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा टू RJS कॉमेडी. आणि मी तर थांबतो. बाय बाय. थँक्यू.